चला आज बनवूया आपण खूप सिंपल अशी मुंबई स्टाईल पावभाजी घरी बनवूया। तर त्याच्यासाठी मी बटाटा, फ्लावर, वाटाणे, शिमला मिर्च आणि गाजर घेतलेले आहे। यांना कुकरमध्ये टाकलं आणि मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आणि या व्हेजिटेबल्सचे आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आणि हे छान व्हेजिटेबल्स आपले बॉईल झाले की आपल्याला एका मॅशरने यांना अशा प्रकारे छान मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे सगळे आपल्याला व्हेजिटेबल मॅश करून घ्यायचे आहे। एका कढईमध्ये मी बटर ॲड केलेलं आहे थोडं, त्याच्यात मी 2 बारीक चिरलेले कांदे टाकणार आहे। कांद्याला छान असं लाल होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मी 2 टमाट्याची प्युरी करून घेतलेली होती, ती प्युरी याच्यात ॲड करायची आहे। थोडा वेळ छान परतून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी इथं सवय पावभाजी मसाला घेतला आहे, हा खूप छान लागतो, तर तो टाकला मी। थोडा लाल तिखट, गरम मसाला, थोडी हळद टाकली आणि यांना छान असं भाजून घेतलेलं आहे तेल वेगळं व्हायपर्यंत। त्याच्यानंतर मी जी व्हेजिटेबल्स जे बॉईल केलेले होते ते मी कढईमध्ये टाकले आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते व्हेजिटेबलचं पाणीही मी पावभाजीमध्ये ॲड केलेलं आहे। आता यात आपल्याला स्वादानुसार मीठ टाकायचं आहे छानपैकी आणि याला 5 ते 10 मिनटं छान असं बॉईल होऊ द्यायचं आहे। आणि बॉईल झाल्यानंतर आपल्याला गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर वरतून ॲड करायची आहे आणि आपली पावभाजी ही अगदी तयार आहे।